हाय फ्रेंड्स, मी तुम्हाला माझं आजचं रुटीन शेअर करते. सकाळी उठून मस्तपैकी माझं आवरून वगैरे घेतलेलं होतं. चहा नाश्ताही आमचा आज लवकरच झालेला होता. त्याच्यानंतर पोळ्या करायला मला खूप वेळ होऊन जातो, म्हणून आज सकाळीच लवकरच पोळ्या वगैरे करून घेतल्या. मग काय एवढे मोठे भांडे पडले होते, ते सगळे भांडे वगैरे घासून घेतले. आणि इकडे बघा या दोघांचं कसं चाललं होतं ते. हे प्रिशाला आहे ना महाराजांचा फोटो दाखवत होते आणि प्रिशाही महाराजांचा फोटो बघत होती आणि ती फोटो बघून इतकी हसत होती आणि खूप जोरजोरात ओरडतही होती. काय माहिती तिला काय कळत होतं, पण ह्या दोघांची अशी मस्ती वगैरे चालू होती. नंतर ह्यांना ऑफिसला जायची तयारी करायची होती, म्हणून मग मी प्रिशाला घेतलं, तिला फीड वगैरे केलं आणि मला असं वाटत होतं की ही आता झोपून घेईल, जेणेकरून मग माझे कामही होतील, म्हणून मी तिला झोक्यात टाकलं. पण मॅडम काय झोपायच्या मूडमध्ये नव्हत्या. झोका देऊन देऊन माझा हात अक्षरशः दुखायला लागला. मग हे ऑफिसला जायला निघाले होते, हे ऑफिसला निघून गेले. मग आम्ही दोघीच होतो. ही काय झोपली नाही म्हणून मी हिला खाली घेतलं. पण झालं असं की मॅडमनी एवढी मोठी उलटी करून टाकली की स्वतःलाही भरवलं आणि मलाही भरवून टाकलं. मग आता तिला आंघोळ घालण्याशिवाय काही विलाज नव्हता. मग तिचं पाणी वगैरे तापवून ठेवलं. म्हटलं आता हिला तेल मॉलिशला घ्यावा, म्हणून हिची तेल मॉलिश वगैरे करून घेतली. हे बघा ही कशी दिसत होती ते. मग तेल मॉलिश झाल्यानंतर हिला आंघोळीला घेतलं, हिला आंघोळ वगैरे घालून टाकली आणि मग तिला झोक्यात टाकलं आणि प्रिशा झोपून गेली. मग म्हटलं आता बाकीची कामं माझी आवरून घ्यावी. थोडासा पसारा वगैरे झालेला होता तर तो आवरून घेतला. धूळ वगैरे झाली होती ती झटकून घेतली. आरसा वगैरे असा क्लीन करून घेतला. सगळं आवरून घेतलं आणि माझ्या काय पोळ्या सकाळीच झाल्या होत्या, फक्त भाजी करायची राहिली होती. मग मस्तपैकी भेंडी वगैरे चिरून घेतली आणि भेंडीची भाजी टाकून दिली. आज दुपारी हे जेवायला घरी येणार होते. हे घरी आल्यानंतर पापड वगैरे भाजून घेतला आणि मस्तपैकी आम्ही दोघांनी जेवण करून घेतलं. तोपर्यंत प्रिशा उठलेली होती. मग तिचा मेकअप वगैरे केला आणि हे बघा तिची कशी मस्ती चालू होती. झोप झाली होती मॅडमची आणि झालं असं की आत्ता मला झोप येत होती, पण ही जागी होती. मग काय हिच्यासोबत मस्त खेळत बसले आणि मग संध्याकाळी दिवाबत्ती करायला घेतली होती. आज प्रिशालाही मी सोबतच घेतलं होतं. मग दिवा वगैरे लावला, शुभम करोती वगैरे असं सगळं म्हणून घेतलं आणि देवाच्या पाया वगैरे पडल्या आणि प्रिशा ही देवांकडे एकदम मस्त बघत होती, दिव्याकडे बघत होती. आता संध्याकाळी जेवायची तयारी करायची होती. यांचं चाललं होतं की साधी खिचडी कर आणि मला खायची होती ती फोडणीची खिचडी, यांना खायची होती पिवळी खिचडी. मग काय तुमचं नाही माझं नाही म्हणलं आता खिचडी करून घ्यावं. मग कांदा, टमॅटो, बटाटा, मिरची, कोथिंबीर, लसूण ठेचून घेतला आणि हे सगळं व्यवस्थित असं परतून घेतलं. हळद, हिंग, मीठ टाकून हे बघा मी खिचडी लावून घेतली आणि मग खिचडी झाली होती. आम्ही जेवायला बसलो. तर असा होता माझा आजचा दिवस. बाय बाय.